राम राम शेतकरी भावांनो, या जेवायला आताच खत टाकायचं झाला. आता आंघोळ केली दहावादावर. आता फ्रेश झालो, मला आता जेवण करावं. नेहरी आता नेहरी करायची. हे बघा, आज आमच्या दिदूना आलूची चटणी, एक पराठी बघा, आलूची पराठी. पोळी उकला. हे बघा किती छान केले, मस्त वरदार इतके. हे बघा एक नंबर पराठे केले, आलू पराठे. या जेवायला तुम्ही पण. आता लेंडी खत शेण खत झालं पांगायचं आपलं. दुपारून दुसरं नियोजन करावं लागेल काहीतरी. आमच्या गणपतरावचं जेवण चालू इकडं. तुम्ही जेवलं की नाही? कमेंट मध्ये सांगा. करतो जेवण आता, नंतर बोलूया. तुम्ही बोलता काही नाही? हो ना. नाही ना, तुमची पाडली का? आमचे तर आमचे सगळे ढोर बांधलेले. किती आहे तुमच्याकडे आता ढोर? आमच्याकडे एक गाय आहे, एक गोल आहे, 2 बैल आहे. भरपूर घेऊ. आम्हाला नाही एवढे. आमच्या गणपतरावकडे एक गाय आहे संकरित, 2 बैल आहे, एक गोर आहे, एक शेळी आहे, 2 बकरं आहे, है ना. 2 बोकडे, एक पाट आहे. कोणला परीला आणलं इकडं. मित्रांनो, आमच्या सोनूताई ना परी घेऊन आली इकडं. हा, तुम्ही काय केली भाजी? भाजी काय केली? शेंगाची भाजी. आम्ही आलू चटणी. चांगलं म्हणा, बैल लागत असले तर आमच्याकडे विक्रीसाठी आहे म्हणा. सांग ना, आम्ही व्यापार करतो म्हणा बैलाचा. सांग बरं, तुमच्याकडे बैल असते नाही एकाला? हा, मग तुम्ही सांग ना त्याला. त्याला म्हणा तुम्हाला बैल घ्यायचे असले तर आमच्याकडे बैल आहे म्हणा. सांग मग व्हिडिओमध्ये. आम्ही व्यापारी म्हणून बैलाची. तू सांग ना. तू व्यापारी, मी सांगू का? हा, आम्ही शेळ्यावाले, तुम्ही बैलावाले. अगं परी, परे काय करते बाई? परू तिच्या डोक्यावरती आमची परी आली, परबाई आली. बा आमची परी किती गोड आहे. हा, नाही गेलं बाई. इकडं बाई, इकडं. ए परी, इकडं इकडं इकडं.
मित्रांनो तुम्हाला बैल घ्यायचे असले आमच्या गणपतरावाकडे बैल आहे विकायला सांगा हो. किती जोड्या सांग. किती बैल आहे? 4. बर बर. तुमचा मोबाईल नंबर सांगा ना याला. आमचं कसं काय? आमचं बैल नाही ना. हं? काय नाही सांगतो. बघा मित्रांनो ठेसा. चला करतो जेवण आता. नंतर बोलू जेवण झाल्यावर परत. पोळ्या आणल्या सोनताईनं. भाजी आणली. नंबर 1 भाजी. कशाची? चवळी. चवळी शेंगाची भाजी. पांढर तरी तुला जेवायचं बाई. तुला जेवायचं. थांब थांब. जेवत तुला बाळा. जेवत तुला. जेवत येईल. आमच्या लहान भावाची मुलगी आहे परी. परी आहे. सानू सानू. बस बस कट करा. मित्रांनो शेतातल्यासारखा आनंद नाही जेवणाचा. तुमच्या हॉटेलपेक्षा इथं आनंद मस्त. एकदम लिंबाची थंडगार सावली. बघा लिंब एकदम गार सावली लिंबाची. आमची जिजाची बैल आहे बाजूला. आमचं चुलत्याचं रान आहे. खत टाकलेलं इकडे तिकडे. झालं जेवण घेऊन आता मित्रांनो. आता आराम करायचा 4 वाजेपर्यंत मस्त. 4 वाजता उठले की आपले लागले कामाला. उन्हाचं टेम्परेचर वाढलेलं आहे कालपासून. ऊन खूप ऊन वाढलेलं आहे. उन्हाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि दुपारून आभाळ येतं. वारं कावर सुटते. झाले मित्रांनो आता जेवण झाले का? काय काय जेवला तुम्ही? इकडे पाय. इकडे पाय ना. सांग काय काय जेवण केलं. नीट सांग. सर इकडे तोंड कर. चवळी शेंगाची भाजी. पुन्हा पोळ्या. पुन्हा पराठे. आलू चटणी. ठेचा. दूध. सगळं खाल्लं. आमच्या परीने काय काय खाल्लं? परी तू. परी बाळा काय खाल्लं बाळा तू? इकडे इकडे इकडे. परी बाळा काय खाल्लं? मित्रांनो आता शेतीसाठी बैल लागत असले तर विक्रीसाठी आमच्या गणपतरावकडे बैल आहेत.
आणि तुम्हाला जर बैल लागत असले तर तुमचा मोबाईल नंबर कमेंटमध्ये देऊन टाका. आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. जालना जिल्ह्यामध्ये बैल भेटतील तुम्हाला, आहे का नाही गणपतराव? आणखी संकम नेलेले 2 गाली नेले, इतके बैल आहे आम्हाला. किती सगळे? सगळे का हां आम्हाला इतके काय इतके आम्हाला. इतके बैल आहे? 10 बैल आहे? हा, एक गोर ना 2 लिंबाखाली 2 बैल बांधलेले, 2 शेंका मामा नेले, एक गाली मोठी बैलगाडी. बर. हा केवढ्याला देणार बैल तुम्ही? 27,000. 27,000ला? हा बाबा बैल 2 का 1? 27,000ला का 2 देणार भाऊ. मग तर काय गिऱ्हाईक भरपूर येणार आहे आपल्याला. नाही तर सगळे द्या. सगळे? हा? वा. फक्त एक बैल द्या. गोर राहत्याचं का? बर. पडशील बघा आमची परी कशी आहे. उड्या हानती परी बघा. परी कशी पाहती परी आहे. इकडे बायवर पडसन. मित्रांनो, शेतात एकतरी लिंबाचं झाड पाहिजे, असं गार सावली याची. झाडाचं ध्यान फक्त उन्हाळ्यात येतं शेतकऱ्याला. पप्पा अंकले तरी पण झाडाची कटाई थांबली नाही, झाड कापण्याचं थांबलं नाही. लोक विकतात, पण सहसा झाडं विकायला नाही पाहिजे, कापायला नाही पाहिजे. कारण त्यांचं जेवढी सावली देतात आपल्याला. ऊन लागायला तिकडे ध्यान पुढं. आणि जसं झाडाचं प्रमाण कमी होईल तसं पावसाचं प्रमाण पण कमी होऊ राहील दिवसांदिवस. लोकांच्या लक्षात येत नाही. झाडी कमी झाल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालं. ज्या ठिकाणी झाडी जास्त आहे त्या ठिकाणी पाऊस आता सध्या पण जास्त आहे. आता ते जेवण झाले. बर. चला मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान. व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला एक बघा गणपतरावचा डॅन्स चालू आहे आमच्या. चला.